सदा
संतांचे उपकार काय सांगू बाबा संतांचे उपकार मज निरंतर जागविली मज निरंतर जागविली काय यावे कासी वावे उतरावे
अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसक्ता सञ्जीवयत्य किल शक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वदाने प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जितेन्द्रियगणाग्रणीरविरतं परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनः करात्तसुतमण्डलो कुमतखण्डने गण्डलो पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की पुण्यनगरीमध्ये अतिशय पवित्र अशी ही देवभूमी आहे. भगवान श्री प्रभू रामचंद्रांचं हे देवालय आणि या मंदिरामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमन 3 ते शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांची षष्ठी इथपर्यंत दरवर्षी आयोजित होणारा हा कीर्तन महोत्सव आणि त्यानिमित्त या 4थ्या वर्षीची प्रथम वर्षीची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आहे. हे वर्ष महत्वाचं आहे. मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणाची मोहर उमटलेली होती. यावर्षी जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आज 375 वर्ष पूर्वी तुकोबरायांनी सदैव वैकुंठाला गमन केलं, त्याचा आज हा स्मृती दिन आहे. आणि त्यांची स्मृती व्हावी त्या निमित्तानं भगवंतांच्या चरणी हे कीर्तन पुष्प अर्पण करता यावं म्हणून मुद्दामून त्यांनीच रचलेला अतिशय सुंदर सर्वांच्या परिचयाचा सगळ्यांच्या जीवाभावाचा असा 4 चरणाचा अभंग तुमच्या समोर मांडला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांसी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स देणवेचे पोटी, किंवा काही ठिकाणी तुका म्हणे वत्स देणवेचे चित्ती असाही पाठ आहे, पण पोटी त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तुका म्हणे वत्स देणवेचे पोटी तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. वारकरी संप्रदायाचा पगडा जास्त असलेल्या भागातून मी आल्या कारणानं त्या परंपरेतली जी पद्धत आहे की दुसरं चरण जे ते ध्रुवपद करायचं आणि ते ध्रुवपद म्हणून गायलं, तो अभंग कशा पद्धतीने चिंतनाला घेतला की त्याचे वेगवेगळे अर्थ आपल्या समोर येतात. म्हणून काय द्यावे त्यांसी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हे मुद्दामून ध्रुपद घेतलंय. आज बीजोत्सव होऊन गेलाय. दुपारी 12 वाजता मध्यान्ह प्रसन्न समयी महाराजांनी सदैव भगवंतांच्या विमानात बसून वैकुंठाला जाणं केलंय आणि आज त्या पुण्यस्मरणाच्या दिवशी या संध्याकाळी आपण सर्वजण त्यांचंच स्मरण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तेव्हा उपस्थित जे कोणी आहेत त्या सर्व श्रोत्यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो. आज श्रोत्यांमध्ये कीर्तनकार बसले. आमच्या वाईचे बुवा पण आज आले. उद्या ज्यांची कीर्तन सेवा त्या गौरीताई पण समोर बसल्या.
इकडे पांडव महाराज बसले, जे आयोजक आहेत ते आमचे दादाही इकडे उजव्या बाजूला बसलेले आहेत, नेहमीचे आमचे साथीदार आम्हाला सांभाळून घेणार आहेत. आणि आज एक जुनी स्मृती आठवते. या ठिकाणी एक कीर्तन स्पर्धा झाली होती, त्यानिमित्त इथे कीर्तन सेवेचा योग आला होता आणि एक कीर्तन महोत्सवही झाला होता. आदरणीय श्री आफरेबांनी घेतला होता. 8 वर्षांपूर्वी या देवालयात आलो होतो आणि ही वास्तू केवळ भगवंतच नाही तर संतांच्या पदस्पर्शानं सुद्धा पावन झालेली आहे. हे सुरुवातीलाच सांगतो. थोर साई भक्त ज्यांचं आपण पद गायलं, साई राम नजरे करणं, ते पूजनीय श्री दादा म्हणजे कोण, श्री दासगणू महाराज यांचा इथे निवास होता. त्यांचेच शिष्य असलेले परमपूज्य श्री वरदानंद भारती म्हणजे पूज्य श्री आप्पा यांची इथे कीर्तनं झाली आहेत, प्रवचनं झाली आहेत. त्याचप्रमाणे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराज देशपांडे यांचा, त्यांचे सद्गुरुनाथ परमपूज्य सद्गुरू श्री गुडवणी महाराज यांच्या हस्ते प्रसाद सत्कार याच वास्तूमध्ये याच ठिकाणी झाला आहे. तेव्हा अशा अनेक विभूतिमत्वांच्या सहवासानं, त्यांच्या वास्तव्यानं, त्यांच्या कीर्तन प्रवचन सेवेनं भारलेली ही वास्तू, ही सामान्य वास्तू नव्हे. आणि अशा ठिकाणी कीर्तन करायला, कीर्तन सेवा करायला मिळणं हा खरंच भाग्याचा दिवस आहे. आणि त्यात तुकाराम विजेचं म्हणजे मंगलाचरणाचं कीर्तन माझ्या वाटेला आहे. ज्यांचा अभंग निरूपणाला घेतला त्यांचाच स्मृती दिन आहे. आणि सहसा नारदीय कीर्तन म्हटलं की या संतांचं वर्णन पंथांच्या भाषेत केलं जातं, पण आज मुद्दामून वेगळं काही मांडण्याचा प्रयत्न. ज्यांची बीज आपण साजरी करतोय ते तुकोबार आहे. त्यांची महत्ता काय, त्यांचं महत्व काय हे कोणाला विचारावं. मुकुटमणी संतांचा वगैरे आपण कार्य वगैरे गातो. मोरोपंतांनी चोख वर्णन केलेलं आहे अनेक कार्यांमध्ये, पण या आर्यांच्या माध्यमातून महत्ता ऐकण्यापेक्षा मोरोपंतांना सुद्धा हा उपक्रम आवडेल असा तुमच्या समोर मांडतो. त्यांना ज्यांनी देहामध्ये बघितलं, तुकोबार आहे देहात असताना, त्यांना ज्यांनी बघितलं आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांच्या शब्दात जर मांडलं तर त्यांचे शिष्य खरं तर त्यांची परीक्षा बघण्यासाठी देऊन आलेले श्री रामेश्वर भट्ट द्विज यांनी त्यांचं वर्णन केलं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नव्हे तुझा. जगद्गुरु तुकोबार आहे हे साक्षात विष्णू आहे, दुसरे तिसरे कोणी नाही. आपण म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. त्यांच्यासाठी ते सद्गुरुनाथ म्हणून ब्रह्मदेव विष्णू आणि महेश्वर तर होतेच, पण त्यातही त्यांना भावणारं, त्यांना सांभाळणारं, त्यांच्यावर प्रेम करणारं आवडतं सद्गुरु रूप कुठलं तर ते आहे, ते साक्षात महाविष्णू आहेत असं ते सांगतात. त्यांचा अनुग्रह प्राप्त झालेल्या त्यांच्या स्वनामधन्य शिष्या ज्यांचं नाव श्री संत बहिणाबाई. बहिणाबाई म्हणजे खानदेशातल्या चौधरी बहिणाबाई नव्हे, या वेगळ्या. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर नावाचं गाव आहे, त्या तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. शिऊर बंगला आता म्हटलं जातं, पूर्वी त्याला बहिणाबाईंचं शिऊरच म्हटलं जायचं. तिथल्या त्या राहणाऱ्या अगदी लहान वयामध्ये त्यांचा विवाह एका वयाला शोभणार इतक्या मोठ्या वयाशी झाला. आयुष्यात प्रपंचाचे जे काही म्हणून चटकेल ते त्या आपल्या नवऱ्याबरोबर त्यांनी सोसले आणि त्या काळातल्या त्या वैजापूरपासून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करत करत ते तिथे आले. पण या सगळ्या अवघड प्रपंचामध्ये त्यांना जर अंतःकरणापासून कोणाला शरण जायची आज लागली ते जगद्गुरु तुकोबार आहे. त्या सुद्धा म्हणतात की मी ज्या ठिकाणी तुकोबारायांना बघायला गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले सकळ लोक म्हणत होते, बहिणी म्हणे म्हणती लोक सकळ तुका तो केवळ पांडुरंग. म्हणजे तुकाराम महाराज हे तुकोबारा नाहीत तर ते सदैही पांडुरंग झालेले, ते स्वतःच पांडुरंग आहेत अशी भावना त्यांनी स्वतःची तर मांडलीच मांडली. पण ज्या नगरीत, ज्या देहू नगरीत त्या दर्शनाला गेल्या होत्या त्या नगरीतल्या सर्व लोकांचं असं म्हणणं पडलं की तुकोबारा हे तुकोबा नाहीत तर तुकोबा हे साक्षात परब्रह्म आहे.
तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असे आले, असं हे सगळे संत मंडळी त्यांचं वर्णन करतात. याहीपेक्षा विलक्षण वर्णन एका संतांनी केलं. तुकोबरायांच्या काळात एक फकीर होऊन गेले. जरा मला नावाचं विस्मरण आहे, जरा कोणी द्याल का स्मरण? अनगड शहा नावाचे फकीर. त्यांनी सुद्धा तुकोबरायांच्या त्या महत्तेची परीक्षा बघितली आणि या परीक्षेचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये एक विलक्षण तुकोबरायांचं महात्म्य लपलेलं आहे. सहसा आपल्याला असं बघायला मिळतं की ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन त्यांच्यानंतर झालेल्या अनेक संतांनी केलेलं आहे आणि ते सहज शक्य आहे. एकनाथ महाराजांच्या गाथेत बघितलं तर श्री संत एकनाथ महाराज माऊलींचं वर्णन करतात. तुकोबराय सुद्धा माऊलींचं वर्णन करतात. म्हणून तुका म्हणे माफ करा, म्हणून ठेवली पायी डोई, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, केवळ ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, काही म्हणा. म्हणजे नंतर झालेल्या विभूतींनी आधी झालेल्या विभूतींचं वर्णन करणं हे इतिहासदृष्ट्या सहज शक्य आहे. पण इथे मात्र गंमत झाली. हे रामेश्वर भट्ट द्विज यांनी तुकोबारायांना त्यांच्या गाथा पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली. तुम्हाला प्रायश्चित्त म्हणून या गाथा, त्या गाथेचे जे कागद आहेत त्या कागदांना त्या कपड्यामध्ये बांधून त्याला दगड बांधून त्याला पाण्यात उचकळायला लावलं. इंद्रायणी ते विसर्जित करायला सांगितलं. ते विसर्जित करायला सांगितल्यानंतर या रामेश्वर भट्ट द्विज महाराजांच्या अंगाचा दाह सुरू झाला. तो काही केला थांबेना. अनंत गांधीन माशा एका वेळी चावाव्यात असा त्यांच्या शरीराचा दाह सुरू झाला. काय करावं याचा त्यांना उपाय सापडेना. म्हणून त्या परकीच्या वाटेवर एक त्यांना विहीर दिसली. त्या विहिरीत ते जाऊन खाली डुंबून बसले. तेवढंच पाणी गार लागतंय अंगाला म्हटल्यावर बरं वाटत होतं. अनगड शहा नावाचे जे फकीर होते त्यांची ती विहीर होती. त्यांनी त्यांना तिथून पिटाळून लावलं, इथे मिळून राहू नका, बाहेर जा. त्या अनगड शहा फकीराच्या त्या विहिरीतनं बाहेर आल्यानंतर त्यांना एक शोध लागला की या शरीराला जो ताप होतोय तो ताप शांत जर करायचा असेल तर पाण्याची धार ठेवली पाहिजे. सोबत शिष्यमंडळींचा लवाजमा होताच आणि महादेवांच्या पिंडीवर जसं अभिषेक पात्र असतं तसं अभिषेक पात्र धरून 2-3 शिष्य त्यांनी सोबत घेतले. हे पाणी सतत माझ्या मस्तकावर पडलं पाहिजे. आणि त्या रामेश्वर भट्ट द्विज महाराजांचे काय पूर्व पुण्य आहे, त्यांनी तुकोबारायांना देहूत त्रास दिला, पण त्यांची सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी गाढ श्रद्धा होती. याचा उपाय माऊलीच सांगू शकतात. म्हणून ते तिथून आळंदीत गेले. खऱ्या वैद्याकडे जावं, जो रोग झालाय त्याच्या औषधासाठी खऱ्या वैद्याकडे जावं तर आपल्याला काहीतरी त्याच्या रोग निराकरणाची काही औषध म्हणून मिळेल. म्हणून ते तिथे गेले. माऊलींना नमस्कार केला, दंडवत घातला आणि म्हणाले, माऊली माझ्याकडनं काय घडलंय मला माहिती, पण अंगाचा दाह काही थांबेना, याच्यावरती उपाय सुचवा. तो दिवस गेला. रामेश्वर भट्ट द्विज महाराज झोपी गेले. रात्री स्वप्नात माऊलींनी जाऊन सांगितलं की माझ्यासाठी तुकोबाराय हे किती श्रेष्ठ आहे. त्या तुकोबारायांची तुझ्या हातून कुठल्या तरी साधूचा काहीतरी अपराध घडला आणि ते दुसरे तिसरे कुणी नसून जगद्गुरु तुकोबाराय आहेत. त्या तुकोबारायांचा काहीतरी अपराध घडला, त्यांचे जाऊन शरण धर, त्यांचं दर्शन तू घे, त्यानं तुझा दाह थांबेल असं माऊली सांगतात. आणि ते वर्णन करत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुका सर्वांश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर की जो अवतार नाम याचा. आता मला सांगा, ज्ञानेश्वर माऊली आधी झालेत ना, आणि तुकोबाराय किती नंतर झाले? त्या बहिणाबाई महाराजांनीच वर्णन केलंय की ज्ञानदेवे रचिला पाया पासून तुका झालं से कळस. मग कळसानं पायाचं वर्णन केलंय, शक्य आहे, सहज उपलब्ध आहे, पण पायानं कळसाला सर्वांश्रेष्ठ म्हणायचं. आणि प्रिय आम्हा थोर, नुसतंच प्रिय नाहीये, थोर प्रिय असे तुकोबाराय. कोणाला? माऊलींना. त्याची तुझ्या हातून काहीतरी चूक घडली आहे, त्यांचा अपराध घडला, तेव्हा जाऊन त्यांची क्षमा माग. ते मागे फिरतात, तुकोबारायांना शरण जातात. ते माघारी येऊन तुकोबारायांना दंडवत प्रणाम करतायत. बघून सालो मालो आदी मंडळींचा तिळपापड झाला की यांना नामोहरम करण्यासाठी देहूमध्ये महाराज आम्ही यांना घेऊन आलो आणि हे तुम्ही त्यांना दंडवत घालता.
दशग्रंथी ब्राह्मण असून तुम्ही या शूद्राच्या पाया पडता म्हणून त्यांचा तिळपापड झाला. अहो त्या तुकोबारायांच्या सिनेमामध्ये त्या साधूमानवच्या मुखामध्ये असं वाक्य आहे की यांच्याच्याने धर्मरक्षण होत नसेल तर मला दिल्लीपती बादशहाकडे जावं लागेल. कशाला? हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. कोणाकडे? बादशहाकडे. त्यांनी नमस्कार केला आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांचं शिष्यत्व पत्करलं. माऊलींना प्रिय असलेले तुकोबाराय त्यांच्या विजयाचा उत्सव आज आपण साजरा करतो. आणि जणू काही ज्यांच्या कृपेनं त्यांना ही थोरवी प्राप्त झाली, ती थोरवी प्राप्त झाली हे लोकांच्या प्रतिसादावरून, सद्भक्तांच्या या सगळ्या प्रमाणांवरून आपल्याला समजतं. पण ती थोरवी प्राप्त करण्यासाठी ते कुणाला शरण गेले आणि ते शरण केल्यानंतर त्या सर्व संतांनी, त्या सर्व सद्गुरूंनी तुकोबारायांना कृपाप्रसाद दिला, त्याबद्दलचा कृतज्ञता भाव सांगणारा अतिशय सुंदर अभंग आज निरूपणाला घेतला. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अभंगाची सुरुवात काय या शब्दाने आहे. काय आपण सहज एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलो, सहज एखादा आपण पुण्यामध्ये तर असे कार्यक्रम ठिकठिकाणी होत असतात. एक तबला वादनाचा सुंदर कार्यक्रम तुम्ही ऐकून आलात आणि त्या कार्यक्रमाला जाऊ न शकलेला दुसरा रसिक तुम्हाला विचारतो, का रे कसं झालं तबला वादन? तो असंच वर्णन करू, अरे काय सांगतो तुला, काय तबला वाजवतो. जिथे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात त्या वर्णनासाठी जे उद्गार मुखातून निघतात, जे उद्गारवाचक शब्द बाहेर पडतात, तो त्यातला महत्वाचा शब्द म्हणजे काय. काय सांगू आता संतांचे उपकार. संत आणि त्यांनी केलेली कृपा, त्या कृपेच्या माध्यमातूनच हे उपकार साधकावरती, शिष्यावरती झालेले असतात. जसं सद्गुरूंचं, संतांचं वर्णन करता येत नाही, तसंच त्यांना अभिन्न असलेल्या त्या कृपेचं म्हणजेच उपकाराचंही वर्णन करता येत नाही. का? त्यांना शरण गेलेल्यांना सद्गुरू त्यांच्यासारखेच करून ठेवतात. एका पणतीला दुसरी पणती लावावी आणि त्या ठेवून नंतर म्हणावं यातली आधीची प्रज्वलित कुठली आणि नंतरची कुठली. जी आधी प्रज्वलित आहे ती जास्त प्रखर आहे आणि नंतर प्रज्वलित केली ती कमी प्रखर आहे, असं होतं का? तर असं होत नाही. त्यांना शरण गेल्यानंतर शरणागतावरती ते देण्यासाठी काहीही न्यून ठेवत नाही. तात्काळ देऊन मोकळे होतात, तत्क्षणी सर्व देऊन टाकतात. त्यांना म्हणायचं संत एवढे सगळे मोठे उपकार त्यांनी आपल्यावरती केले, त्या उपकारांचं स्वरूप या अभंगामध्ये पदोपदी ठेवलंय. त्यांच्यासाठी काय देऊ मी, काय सांगू त्यांचे उपकार. मज निरंतर जागविती, मला निरंतर जाग ठेवलं ते. आणि आता त्या उपकारातून उतराई होण्यासाठी काय देऊ. काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव पुढा. समाजामध्ये जगता वागताना, चालता फिरताना आपण ज्याला जगतो तो जीव त्यांच्या चरणात ठेवला, तोही थोडाच. तेव्हा तो जीव ठेवला तरी सुद्धा त्यांच्या चरणावरती जीवभाव जरी अर्पण केला तरी सुद्धा त्यांनी केलेल्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. हे उपकार कुठले? त्याचं पहिल्या ओळीत आलेलं वर्णन आहे, पहिल्या चरणात आलेलं वर्णन आहे. मज निरंतर जागविती. जागविती म्हणजे काय? तुम्ही म्हणाल बुवा आम्ही जागे आहोत म्हणून तो तुमचं कीर्तन ऐकतो. काही लोक म्हणतात झोप येत नाही म्हणून आम्ही कीर्तनात येतो. झोप लागलीच तर तुम्ही म्हणू शकता आम्हाला उठा जरा कीर्तन ऐका, आणि मग ते उठणारे आम्हाला म्हणतील तुमचे मोठे उपकार आहेत, तुम्ही आम्हाला जागवलं. आम्ही तर जागेच आहोत. पण कुठलीही मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याची धन्यता प्राप्त होईपर्यंत ज्या ज्या काही वेगवेगळ्या पायऱ्या मनुष्याच्या आयुष्यात येतात, त्या वेगवेगळ्या पायऱ्यांचं जर चिंतन केलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जागा ठेवायचं काम कोण करतात? तर संत करतात. तेच आपल्याला नीतीचा मार्ग सांगतात. मग जागा करणं म्हणायचं असेल तर निद्रा कुठली ते सांगायला पाहिजे. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराजांनी इथं समोर सगळ्या ग्रंथांचं प्रदर्शन मांडलंय. अनेक ग्रंथांमधून त्याचं वर्णन केलंय की मनुष्य
ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये आकार घेतो, तर गर्भामध्ये शिशु म्हणून आकार घेतल्यानंतरच भगवंत त्यावर कृपाशीर्वाद देतात, त्याला तिथंच अनुग्रहित करतात आणि त्या अनुग्रहामध्ये त्यांनी स्वतःचं स्वरूप त्याला दिलेलं असतं. तो भगवत स्वरूपच असतो. जसा तो जन्माला येऊन बाहेर येतो तसा त्याला ही बाहेर आल्यानंतर जी माया, ही वैष्णवी माया म्हणून सांगितली, ती वैष्णवी माया त्याला ग्रासते. त्याला त्या वैष्णवी मायेनं ग्रासलं की तो जन्माला आल्या आल्या अपेक्षित काय त्याचं, त्यानं सोहम सोहम म्हणावं, पण तो सोहम म्हणत नाही, तो कोहम कोहम म्हणून रडत रडतच जन्माला येतो. लहान बाळाचा रडायचा आवाज काय, कॅ कॅच रडतो ना, त्याचा रडायचा आवाज म्हणजे काय, मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणजे तो कोण आहे भगवंतांनी त्याला सांगून ठेवलंय, पण तो परंतु तो जन्माला आल्यानंतर मी कोण कोण म्हणून विचार करावा, माझं खरं स्वरूप काय हे न समजता भलत्याच कुठल्या तरी गोष्टीला स्वरूप मानून बसायचं आणि त्यामध्ये रमून राहायचं, यालाच म्हणायचं निद्रा. आणि तू तो नाहीस, तू हा आहेस हे सांगण्यासाठीची व्यवस्था म्हणजे संत. तुम्ही म्हणाल बुवा प्रचंड अवघड बोललात, परत येऊ नका आमच्याकडे. सुंदर अशी कथा आहे, अनेकदा सांगितली, वेगवेगळ्या संदर्भांनी पुढे येते म्हणून तिचं मोल वाढत राहिलं. एका मेंढपाळाला मेंढ्या चालत असताना एकदा एक छावा सापडला. आता छावा कशाला म्हणतात हे आजकाल सांगायची गरज नसत. शेर का बच्चा, सिंहाचा छावा. ते पिलू आहे म्हणून त्या धनगरानं झाडावर चढला, सर्वत्र नजर टाकली, आसपास कुठे सिंह दिसतोय का, सिंहीण दिसते का, याचं पिल्लू तिला परत द्यायला किंवा इथून आपण काढता पाय घ्यायला, पण आसपासच्या कुठल्याच परिसरात तसं काही चिन्ह दिसेना. त्याला खूप हटकायचा आणि बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला, पण तो छावा काही कळपाला सोडेना. त्याला वाटलं सगळे सवंगडीच भेटले त्याला. म्हणून या धनगराबरोबर हा जो छोटा जे छावा जो होता तो तुरु चालत चालत त्या कळपामध्ये येऊन थांबला. तुम्ही कधी खेड्यांमध्ये गेला असाल तर शेतामध्ये हे सगळीची सगळी मेंढरं बांधलेली असतात, बाजूने जाळी लावलेली असते आणि त्यामध्ये ती मेंढरं मध्ये कोंडलेली असतात. त्याचं कारण असं, कारण धनगर लोक एका ठिकाणी थांबत नाही, रोज त्यांना गाव बदलावा लागतो. मग मेंढ्या कुठे ठेवायच्या, तर शेतकरी म्हणतात की तुमच्या मेंढ्या आमच्या शेतात ठेवा, मोकळ्या शेतात, जेणेकरून त्या मेंढ्यांचं मलमूत्र जे आहे ते त्या शेत जमिनीसाठी चांगलं खत आहे आणि महागडं खत आहे, ते फुकट मिळतंय म्हणून त्यांना तिथे ठेवलं जातं. त्याच्यात हा घुसला आणि जसे लहानची बाकी कोकरच अशी लहानची मोठी व्हायला लागली, तसा हा छावा सुद्धा मोठा व्हायला लागला. हा नर होता, त्याच्या आयाळ दिसायला लागली आणि आयाळ दिसायला लागला तो दष्टपुष्ट असा चांगला सिंह म्हणून चांगला वाढला. पण खायचा काय, या मेंढरांसारखं गवतच खायचं. याची खरी ओळख काय, सिंह. पण तू सिंह आहेस हे सांगायला त्याला दुसरा सिंह कुणीच नव्हता. एका डोंगराच्या पायथ्याशी सर्वत्रच ते मेंढर चालतायत, त्यात हा सिंह सुद्धा गवत खातोय. हे त्या डोंगराच्या टोकावर असलेल्या एका सिंहानं बघितलं. तिथं 2-3 सिंह बसलेले होते. त्यानं सांगितलं आपला भाऊबंद या मेंढरांमध्ये काय करतोय. त्यातली जी मादी होती तिनं जरा मान उंचावली, ती म्हणाली हा तुमचाच भाऊ आहे, काही महिन्यांपूर्वी हरवलेला. म्हणून तिनं तिथून जी डरकाळी फोडली त्या सिंहिणीनं, तशी सगळी मेंढरं मेंढपाळासकट पळून गेले. त्या पळणाऱ्या मेंढरांबरोबर हा सिंह सुद्धा पळायला लागला. कळपामध्ये पाठलाग करून या सिंहिणीनं तिचाच बच्चा, तिचा जो छावा आहे त्याला बरोबर धरला. पळू नकोस थांब. सगळी मेंढरं पांगली. धनगर कुठे पळाला जीव घेऊन त्याचं माहिती. या सिंहिणीनं या सिंहाला घेऊन एका जलाशयाच्या किनाऱ्यावर गेली. मोठा सरोवर होतं, शांत पाणी होतं. त्या पाण्यामध्ये ती म्हणाली तुला मी खाणार नाही, घाबरू नकोस आणि तुझ्या आवाज
त्या सिंहिणीबरोबर तिची बाकीची भावंड पण, या बच्च्याची बाकीची भावंड आली होती. सगळ्यांनी एकाच वेळी पाण्यात डोकावून बघितलं. बघतो तर काय, मी या मेंढरांसारखा मेंढरू नाही, तर मी माझ्या आईसारखा, माझ्या भावंडांसारखा दिसणारा सिंह आहे. आणि तो आईशी संवाद करतो. होय, मी मेंढरू नाही, मी मेंढी नाही, मी येडका नाही, मी सिंह आहे. माई म्हणे, कशाला काय झालं तुझ्या? हा आवाज तुझा नाही, करत तो मेंढ्यांसारखाच मॅमॅ करत होता. मग शेवटी एका भावाला गर्जना करायला लावली. सगळ्या सिंहांनी आकाशात मुख केली आणि ज्या काही डरकळ्या गर्जना पडल्या, तसं याला आतला आवाज त्याचा जागा झाला. त्यानंही मान वर केली आणि डरकळी पडली. गगनभेदी अशी गर्जना केली. दृष्टांत संपला. सांगायचं कारण एकच, याची स्वतःला भ्रमानं झाली जी ओळख होती ना, मेंढी अशीच जीवाला सुद्धा आपली स्वतःची 5 विषयांमध्येच आनंद आहे असं मांडणारी जी बुद्धी आहे, ती बुद्धी बाळगून तो जगतो. यालाच म्हणायचं त्याला आलेली घोर निद्रा. त्या निद्रेतनं जागा करू, या 5ही विषयांमध्ये तुझं सुख नाही हे त्याला सांगून, त्याला खरं परमतत्वाची प्राप्ती करून देणारे जे आहेत त्यांना म्हणावं संत. ती व्यवस्था त्यासाठी. आणि त्या संतांनी, त्यांना पहिल्यांदा खरं शरण जावं लागतं. त्यांना जो शरण केला, त्या शरणागत शिष्याला, त्या शरणागत भक्ताला, त्या शरणागत साधकाला ते परमतत्व देऊन टाकतात. त्याला खरी ओळख त्याची सांगतात आणि खऱ्या अर्थानं त्याला जीवदशेला आल्यानंतर त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. कोणतं कर्तव्य? कर्तव्य कर्म पहिले, कर्तव्य कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. कर्तव्य कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. तैसीच योग्यताही, तैसीच योग्यताही, देवाची निरुपमेय जाणावी. राम 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 सीतापते राम 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 नरोत्तम राम राम. कर्तव्य कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. त्यांच्या भक्तीनंच तुला ते परमतत्व मिळणार आहे. त्यांना शरण गेल्यानंच मिळणार आहे. हे जन्माला आल्या कळेल असे महात्मे थोडे, पण तो खरा सुखाचा पत्ता आहे हे सांगणारे कोण? तर ते संत आहेत. आणि त्या संतांना जर आपण शरण गेलो तर ते आपल्याला भगवत प्राप्ती करून देतात. म्हणजेच काय, तुम्ही ज्याला मी म्हणवताय तो मीची ओळख बाजूला करतात आणि तुम्ही भगवंतच आहात ही खरी ओळख प्रस्थापित करतात. त्यांनी दिलेली ओळख स्वीकारणं याला म्हणायचं जागर करणं. ते जी व्यवस्था करतात ती मार्केटमध्ये कुठेही विकत मिळत नाही. त्याची किंमत करता येत नाही. ती अतुलनीय अशी प्राप्ती आहे, म्हणून त्याला उतराही होता येऊ शकत नाही. अगदी जीव दिला तरी सुद्धा. संत यासाठीच म्हणतात, जीव दिला पायात तळी तरी सुद्धा उतराही होऊ शकत नाही. काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पुढचं चरण तर सर्वार्थानं सगळ्या परमार्थिक साधकांसाठी महत्वाचं. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. संतांचं बोलणं सोपं असतं, सहज असतं आणि त्यांचं शिकवणं जे आहे ते शिकवणं मात्र प्रयत्नपूर्वक असतं. प्रयत्नपूर्वक. आपण अशांकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा करतो ज्यांचं बोलणं प्रयत्नपूर्वक असतं आणि शिकवण्याच्या नावाने बोंबाबोंब असतं. आज काही मार्केटमध्ये सद्गुरू वगैरे जे मिरवताय, जे स्वतःला स्वयंघोषित आचार्य वगैरे म्हणवताय, ते बोलण्यासाठी खटाटोप करतात. थोडं चिंतनापेक्षा वाकडी वाट केली, पण बोललं पाहिजे कुठं.
जन्माला आलेलं कुठलंही पुत्र जन्मासह भगव असते, मग त्याला काय साधू म्हणायचं का? त्याला नमस्कार करायचा? कुत्र्याला नमस्कार करायला काही हरकत नाही, पण तो तुम्हाला मोक्ष देईल, परमगती देईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणते साधू, लावणी अंधाराही राख, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो दयांची संगती. असे आत्ताच्या काळामध्ये जागोजाग प्रसिद्धीसाठी धडपडणारे अनेक तोतया, शास्त्रांच्या भाषेत सांगू, समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांच्या भाषेत सांगू, असे असद्गुरू खूप झाले. हा असद्गुरू शब्द संत महात्म्यात फक्त समर्थांनी वापरला आहे. जे अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता हे जे वर्णन केलंय ते या असद्गुरूंचं. म्हणून म्हटलं मी, ज्यांचं बोलणं सोपं नसतं, ज्यांचं बोलणं प्रयत्न नसतं, मात्र शिकवण्याच्या नावाने बोंबाबोंब असते, अशांकडनं सामान्य माणसं मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. अगदी खऱ्या सत्पुरुषाची जरी भेट झाली तरी सुद्धा त्याच्या पायाशी बसल्यानंतर त्या सत्पुरुषानं, त्या साधूंनी आपल्याशी काहीतरी बोलावं अशी अपेक्षा घेऊनच लोक जातात. उपदेश तेन देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेच उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती. वासुदेवानंद म्हणे संत, माफ करा, वासुदेव म्हणे संत सगळे करीती पसंत. पण त्यांनी काहीतरी बोलावं ही अपेक्षा असते. बोला, मग काय बोलणार? ते जे बोलतील ते आपल्यासाठी मंत्र असतात. मननात त्रायते इति मंत्र. सहज बोललेले जे वाक्य आहे त्याचं मनन केलं तरी या दुस्तर भवसागरातनं आपण तरुण जाऊ एवढी त्यांच्या शब्दामध्ये ताकद असते. काय उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. आधुनिक काळातनं तुकोबारायांपर्यंत मागे जातो. ज्यांची ग्रंथसंपदा आपल्या समोर ठेवली त्यातले परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराज देशपांडे यांना एक साधक भेटायला आला. अनुग्रह झाला होता, कीर्तनकार मंडळांनी कृपया कीर्तनातून याचा प्रचार करा. अलीकडच्या काळात झालेलं श्री दत्त संप्रदायातले एक अनर्घ्य रत्न म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराज. त्याला अनुग्रह झाल्यानंतर तो मामा महाराजांकडे आला, त्यांनी दंडवत केला आणि म्हणाला, सगळं खरंय महाराज, पण माझं दारूचं व्यसन काही सुटेना. मामासाहेब महाराजांनी त्याला विचारलं की दारू रोज किती पितोस, कशी पितोस, सगळी प्रोसेस विचारली. तो म्हणाला, ते काय ग्लास भरायचा आणि ते मला येत नाही, कळत नाही, चित्रात बघितलं म्हणून बोलतो. ते भरायचं आणि प्यायला सुरुवात करायची. तो म्हणे, किती जण असता तुम्ही? एकटाच असतो म्हणे. ठीक आहे, उद्यापासून एक नाही 2 ग्लास भरायचे. तो म्हणे, का? म्हणजे जे जे आपण प्राशन करतो, जे जे आपण पितो खातो त्याचा भगवंतांना नैवेद्य दाखवला पाहिजे. तसं 2 ग्लास भरायचे. म्हणे 2 कशासाठी? म्हणे एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. तो म्हणे, तुम्ही कसं प्याल ते माझं मी बघेल म्हणे. याच्या पलीकडची गोष्ट बरं का, तुम्ही कसं प्याल. लक्षात घ्या, करुणी सायास शिकविती म्हणजे काय. सहज बोलून गेले मामासाहेब महाराज. हा माणूस परत गेला, साधक घरी गेला. पहिला ग्लास भरला, पण दुसऱ्या ग्लासात दारू भरायची त्याची हिंमत होईना. करुणी सायास शिकविती. त्याच्या आधीचा प्रसंग, भगवान परमहंस रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातली गोष्ट व्यसनाशी संबंधितच आहे. काय की एका जणाला तंबाखू खायची सवय, ती तंबाखू काही त्याची सुटे ना. एका व्याख्यानात कोणीतरी ऐकलंय की ज्याला ही तंबाखूची का कसली सवय लागली होती, व्यसन लागलं होतं, तो कोणीतरी त्या काळातला सिने नट होता, त्याची काही केलं ते व्यसन जाईना. महाराज म्हटले, एक काम कर, तू रोज जितकी तंबाखू खातो तेवढी तंबाखू माझ्यासमोर ठेव. तेवढी तंबाखू त्यांच्यासमोर ठेवली. तेवढ्याच वजनाचा त्याला पांढऱ्या रंगाचा खडू दिला. ते म्हणाले, ज्यावेळेस तुला तंबाखू खावीशी वाटते त्यावेळेस या खडूनं माझं नाव या भिंतीवर लिहायचं, रामकृष्ण. मग त्या खडूच्या वजना इतकी तंबाखू घ्यायची आणि ती खायची. रामकृष्ण म्हटल्यानं नामस्मरण झालं, सद्गुरू स्मरण झालं, खडू झिजत झिजत छोटा झाला आणि तंबाखू
सुद्धा कमी कमी होत गेली. काही व्यसनं झटकन सोडायची असतात, काही जशी लागली तशी सोडायची असतात. करुणी सायास शिकविती. परमार्थ मार्गामध्ये येत असताना भगवंतांकडे जर असा बरबटलेला जीव गेला तर भगवंत कधीही स्वीकारत नाही. व संतांकडे जर असे व्यसनी विषयी माणसं जर गेली, विषयी जीव जर गेले तर संत त्यांचा अवहेर करत नाही. मग तो कसाही असला किंवा कसाही असला तरी. एक विचार करा, वाल्या कोळ्याला जर प्रभू रामचंद्रच पहिल्यांदा भेटले असते तर कदाचित प्रभू रामचंद्रांनी बाण मारून त्याला मारला असता. दोघांमध्ये कुस्ती झाली असती, तलवारीचं युद्ध झालं असतं, तिथे वाल्या मेला असता. पण त्याला त्याच्या दैवयोगाने देवर्षी नारदांची भेट झाली म्हणून त्याच्याबद्दल करुणा निर्माण होऊन त्याला त्यांनी अनुग्रहित केलं आणि त्याच वाल्याचा वाल्मिकी होऊन प्रभूंचं चरित्र त्यांच्या हातून लिहिलं गेलं. ही संतांची कृपा आहे. करुणी सायास शिकविती ती हे. थोडं अजून मागे येऊया. आशा शीर्षकाचं पुस्तक मिळतं, सहज बोलणे हित उपदेश, आणि त्यात कोणाच्या कथा आहेत? नाममूर्ती असलेले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. त्यातल्या सुंदर कथा आहेत. त्यातली छोटे 2-2 प्रसंग सांगतो. आपण प्रपंचातलं काही नवीन घेतलं, आपली इच्छा असते आपल्या सद्गुरूंना सांगायला जावं, जरूर जावं. त्यांच्या कृपेनंच त्याची प्राप्ती झालेली असते. एका गृहस्थाने मोटार घेतली आणि ते महाराजांना सांगायला गेले, महाराज मोटार विकत घेतली, तुमच्या हस्ते पूजन व्हावं. महाराजांनी पूजा केली आणि फक्त एकच वाक्य बोलले, गाडीत बसा, मोटारीत बसा, पण मोटारीत बसू नये, माझ्या रामाला विसरू नका. दुसरा मोटारीचा प्रसंग त्यांच्याच बाबतीत घडला. नवीन मोटार पूजा झाली आणि त्यांना सांगितलं, मोटारीत बसून तुम्ही फिराल, पण पायी चालणाऱ्यांना कमी समजू नका. जे पायी चालतात त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा न्यून आहे म्हणून त्यांना कमी लेखू नका. हेच सहज बोलणे जे आपल्याला आयुष्यभरासाठी हितकारक असतं. आणि सगळ्यात शेवटचा प्रसंग सांगायचा तो जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्रातला. तुकोबारायांचे वारीच्या वाटेवरचे सवंगडी सोबती, ज्यांचं नाव संतोबा पवार, रांजणगाव म्हणून गाव आहे, तिथले आहेत. वारीला जाताना हाक मारावी त्यांना, काय संतोबा येताना वारीला, तर त्यांनी धोपटी घ्यावी आणि त्यांच्याबरोबर वारीला जावं. पण काय प्रपंच आडवा आला, कुठलं कर्म आडवा आलं आणि त्यांना सांगितलं चला वारीला चला, तर ते म्हणाले नाही हो, यावेळेस वारीला आलो असतो पण बायको आजारी आहे. ठीक आहे म्हणाले. महाराज एकटेच गेले. पुढच्या वारीला परत हाक मारली, संतोबा चला वारीला. तो म्हणाले आज काय माझी म्हैस आजारी पडली. पुढच्या वेळेस पुन्हा म्हटले चला वारीला. संतोबा म्हणतात अमुकच घडलंय, तमुकच घडलंय. तुकोबाराय म्हणाले असे प्रपंचाची कारणं देत राहिली तर वारी कशी व्हायची. आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, वारी सुको नेदी हरी. आणि एक दिवस संतोबांना हाक मारली. संतोबांनी अशीच प्रपंचातली सबब सांगितली की मी वारीला येऊ शकत नाही. तुकोबा म्हणाले ठीक आहे. थोडेसे पुढे चालून गेले तुकोबा. संतोबांच्या घराच्या समोर एक मोठं वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाच्या पारंबीला काय झाडाला तिने मिठी मारली आणि जोरजोरात तुकोबा ओरडायला लागले, मला सोडा, मला सोडवा, या झाडाला मला पकडलंय, या झाडाला मला पकडलंय. तुकोबा का ओरडतात म्हणून त्या गावातले सगळे लोक रस्त्यावर आले, त्या पटांगणात जमले. काय झालं तुकोबा, का ओरडताय तुम्ही? ते म्हणाले या झाडानं मला धरलंय. तुकोबा तोपर्यंत ओरडत राहिले जोपर्यंत संतोबा फ्रंटफूटवर येत नाही तोपर्यंत. संतोबा पुढे आले, म्हणे अहो तुकोबा काय चेष्टा करताय, अहो झाडाला तुम्ही धरलंय का झाडाने तुम्हाला धरलंय? अहो तुम्हीच झाडाला धरलंय. तुकोबांनी झाडाला मारलेली मिठी खाली सोडली आणि एवढंच बोलले, तेच सांगतोय संतोबा, तुम्ही प्रपंचाला धरलंय का प्रपंचाने तुम्हाला धरलंय? तुमचं तुम्ही ओळखा. जर पटत असेल, लाज असेल, धोपटी उचलून वारीच्या वाटेला चला. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. मग यातलं हित या शब्दाचा अर्थ काय? हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंतांचं चिंतन ज्या माध्यमातून होईल त्या सर्व माध्यमांना जोडण्याचं काम संतांच्या कृपेनंच होत असतं. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं सगळ्या क्रिया
त्यांच्या सगळ्या लीला या आपल्याला नेहमी उद्बोधक असतात आणि त्याद्वारे आपल्याला भगवंतच सोडले जातात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. त्यांच्या चरणाचा रज लागल्यामुळं वासनेचं बीजही जळतं आणि सर्वात महत्वाचं मग रामनामे उपजे आवडी. का त्या रामनामाच्या सामर्थ्यावरतीच आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे. कलियुगात तेच साधन सांगितलं आणि असं साधन दिलेले संत साधकांना सांभाळतात कसे, भक्तांना सांभाळतात कसे. तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती. याचा जरा अर्थ बघूया. समजा योगेश दादांना आज तबला वाजवल्यानंतर घरी जायचंय आणि घरी गेल्यानंतर काही महत्वाचं काम करायचंय. त्या महत्वाच्या कामाचा विचार तुमच्या चित्तात आत्ता सुरू आहे. म्हणजे एखादी वस्तू चित्तात सांभाळणं म्हणजे ती आपल्यापासून वेगळी आहे. आईच्या चित्तामध्ये सुद्धा लेकराची काय काळजी आहे, पण आईच्या शरीरापेक्षा ते लेकरू भिन्न पण असू शकतं. म्हणून चित्ती हा पाठ योग्य आहे, पण त्याहीपेक्षा अधिक योग्य पाठ आई जन्माला आलेल्या बाळाला त्याची काळजी चित्तामध्ये विचार ठेवून त्याची काळजी घेऊ शकते. त्यामध्ये थोडी ढिलाई आली तरी चालते, कारण बाळ स्वतःला सांभाळू शकतं. पण तेच बाळ जर पोटी असेल तर मात्र त्या बाळाचं सर्व आणि स्व सगळं आईच असते. ते बाळ गर्भात आहे म्हटल्यावरती त्या आईला फार जपून पाऊल टाकावं लागतं आणि ते पाऊल टाकताना त्याला कुठल्याही पद्धतीची इजा होऊ नये याची तिला काळजी घ्यावी लागते. ती जे खाते त्यावरती त्या गर्भाचं पोषण होतं. ती जे प्राशन करते त्या पिलेल्या वस्तूवर त्या गर्भाचं पालन पोषण होतं. ती खात पीत असताना हाच विचार करते की याचं ग्रहण केल्यावरती गर्भावर काही विपरीत परिणाम होणार नाहीत ना. मग जर गर्भाचा एवढा चिंतनाचा विषय जर एखाद्या मातेच्या अंतःकरणात होत असेल तर तुकोबारायांनी या शब्दांचं प्रयोजन का करू नये. संतांना शरण जाताना कसं जावं. महाराज म्हणतात की गर्भवत शरण जावं. गर्भवत शरण जावं. रस्ता क्रॉस करताना आई एका लेकराचं बोट पकडते आणि त्याला पलीकडे सोडवते. बरोबर, आपण दृश्य दरवेळेस बघतो. तर ते लेकरू एक दिवस आईला म्हणतं, का ग आई तुला रस्ता क्रॉस करताना भीती वाटते का. ती म्हणाली, का रे बाळा, मी दरवेळेस माझं बोट पकडत असते. असं बाळा वाटू शकतं. तेही वाटू न देता त्याला जर गर्भात तो जो जेव्हा गर्भात असतो त्यावेळेस त्याला काही असं वाटण्याची शक्यता नाहीये. त्या गर्भामध्ये संतांच्या गर्भात जर आपण जाऊन राहिलो तर ते सर्वांगाने आपल्याला सांभाळतात, आपल्याला अंगीकारतात. श्रोत्यो, महाराजांच्या या अभंगाचा यथायोग्य जसा सुचेल तसा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज तुकोबारायांची बीज आहे. त्यांनी सद्गुरू भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून आलेला जो काही वारकरी संप्रदायाचा ध्वज आहे तो दिमाखामध्ये बळकट ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि पुढे शिष्य परंपरा सुद्धा वाढवली. सर्व शिष्य मांदियाळीचा उल्लेख केलाय. एकांचं नाव सांगायचं राहिलंय, ते चरित्र आपल्याला उत्तरांगात बघायचं. ते यासाठी बघायचं की या विजेच्या दिवशी तुकोबारायांना आवडेल असं कार्य मी कसं करू शकेल. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे काय तर आजचं चरित्र. पण त्या चरित्र नायकाने सुद्धा काय केलं, ते संतांना शरण गेले आणि त्यांच्या सदैव ओंकारात राहिले. अभंगाच्या पहिल्या चरणात त्यांनी सांगितलं,
काय द्यावे त्याची द्यावे उदराई, काय द्यावे त्याची द्यावे उदराई, काय द्यावे त्याची द्यावे उदराई. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, मुख्य प्राण श्री हनुमान की.
प्रसिद्ध असलेलं गाव. अश्व नदी म्हणजे घोड नदीच्या किनारी असलेलं शिरूर नावाचं गाव. आणि या शिरूर नावाचं गाव ज्यांच्यासाठी बहुत प्रसिद्ध आहे ते म्हणजे प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शंभू महादेव, ज्यांना रामलिंग किंवा रामलिंगेश्वर म्हणून ओळखलं जातं. या प्रभू रामलिंगांच्या मंदिरामध्ये त्याच नगरीत वास करणारे एक सत्शील ब्राह्मण, गृहकर्तव्यदक्ष असे असून सुद्धा ज्यांना भक्त म्हणता येईल, ज्यांचे सगळे व्यवहार हे भगवंतांच्या चरणाशी बांधलेले, सगळं काही प्रभू रामलिंगांसाठी आहे असे असलेले ते मुकुंद पंत. त्यांचं कधीही भगवंतांचं अर्चन चुकलं नाही, त्यांची सेवा चुकली नाही. ते त्या मंदिरात गेले आणि प्रार्थना करतायत, हे भगवंता तुमचे चरण भगवान श्री राघवांनी पकडले म्हणून तुमचं रामलिंग नाव हे खास आहे. हे बिल्वदल मी तुमच्या चरण कमळी अर्पण करतोय, या पिंडीवर अर्पण करतोय. माझी एकच प्रार्थना आहे, या भवाच्या भीतीनं मी जो ग्रासलोय त्या भवभयाचं तुम्ही भंग करा. म्हणून तुम्ही रामलिंग आहात की तुमचं जे बिरुद आहे ते तसंच जागत ठेवा. इतिहास असं सांगतो की प्रभू रामचंद्र रोज नित्यानं वालुकाचं शिवलिंग बनवायचे आणि पूजा झाल्यानंतर ते विसर्जित करायचे. या गावामधून प्रभू रामचंद्र सीतामाईंसोबत जात असताना ते शिवलिंग तयार झालं, पण ते विसर्जित झालं नाही, तसंच राहिलं. ते जागृत ठिकाण आजही आपल्याला बघायला मिळतं. 12 वर्ष झाले मुकुंद पंत या शिरूर गावामध्ये जोशीपण करतायत. त्यांना जोसकीचं वतन दिलेलं आहे गावाने. आणि त्यांच्याच घराण्यात 1 वर्षाआड पूर्ण गावाचं कुलकर्णी सुद्धा बघायचं आहे. म्हणजे गावचे कुलकर्णी सुद्धा हेच. यांचं आडनावही काही निराळच आहे. यांचं आडनाव आहे मकाशीर. मकाशीर हे यांचं आडनाव. आणि भगवंतांनी प्रभू श्री रामलिंगांनी यांना जन्म दिला. ते सुद्धा गाव किती सुंदर, शिर आणि पूर, शिरूर गाव, ज्यांचं शिर नेहमी त्यांच्या चरणाशीच झुकत आलं आणि ज्यांच्या पुरामध्ये सतत त्यांचंच चिंतन सुरू राहिलं, असे ते शिरूर गावात राहणारे मुकुंद पंत. त्यांची अनन्यता बघून त्यांची पत्नी सुद्धा प्रसन्न होती. ती म्हणाली, अहो आजवर तुम्ही या भगवंतांकडे काही मागितलं नाही. लग्न होऊन 12 वर्ष होऊन गेली, पण या कुळाला दीपक ठरेल आणि आपली ही सगळी जोसकी कुलकरण पुढे चालू ठेवेल असा एक पुत्र आपल्या पोटी नको का? पुत्राची कामना करणं हे गृहस्थासाठी काही गैर नाही आहे, पण तुम्हाला ते देऊ शकणारे एकमात्र तुमचे स्वामी भगवान श्री रामलिंगच आहे. तेव्हा जा आणि त्यांना प्रार्थना करा. प्रथम बघू जाता हे मुकुंद पंतांना रुचणारं नव्हतं, पण पुढे सरकणारं वय आणि पूर्ण गावाच्या कामाचा विस्तार बघता त्यांना हे पाऊल उचलावंसं वाटलं. ते भगवंतांकडे गेले, त्यांना दंडवत घातलं आणि त्या दिवशी बिल्वार्चन करून झाल्यानंतर मात्र ही मागणी मुखातनं बाहेर आली की भगवंता असा सद्गुणी असलेला, उत्तम आयुष्य असलेला पुत्र तुम्ही माझ्या पोटी द्या. कारण गंमत अशी आहे, मागणी मागताना बॅलन्सड मागणी मागावी लागते. भगवंत सुद्धा असे चतुर आहेत, क्वालिटी दिली तर क्वांटिटी देत नाही आणि क्वांटिटी दिली तर क्वालिटी देत नाही. असे निर्बुद्ध जन्माला आलेले असतात, वयानं वाढतात, तर त्यांच्या ठिकाणी विवेक सोडा, बुद्धी प्रज्ञाही जाऊ द्या, बुद्धीच नसते. अनेक घरांमध्ये समाजात आपण बघतो केव्हा एकदा जातील याची वाट बघतात असे. आणि अनेक फ्लेक्सवर सुद्धा असे आपण बघतो, याचं जायचं हे वय नव्हतं, इतक्या कमी वयात यांनी हे जग सोडलं. असेही बघतो आपण की इतका सद्गुणी घरच्यांच्या आज्ञेत असलेला हा मुलगा इतक्या कमी वयात निघून गेला. तेव्हा भगवंत हे दोन्ही जरा जोडून द्या, हे जुळवून द्या. भगवान कैलासनाथ त्या दिवशी रात्री त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, मुकुंद पंत काळजी करू नका, तुमचा व्यवहार सांभाळणार नव्हे, एक भक्त शिरोमणी तुमच्या पोटी जन्माला येणार. आणि लक्षात घ्या, तो तुमच्या पोटी जन्माला येणार
तो जन्माला आल्यानंतर त्याचं नाव नीलकंठ असंच ठेवायचं. आणि बरोबर त्यांच्या स्वप्नामध्ये दिलेल्या दृष्टांताच्या दर हुकून त्यांच्या पत्नीला दिवस राहतात. हे बाळ घरात जन्माला येतं आणि 12व्या दिवशी त्याचं नामकरण केलं जातं. त्यांची आज्ञा म्हणून ते नाव ठेवलं जातं नीलकंठ. आपला उत्सव सुरू झालाय तुकाराम विजेला आणि जाऊन थांबणार आहे एकनाथ षष्ठीला. त्या नाथ महाराजांनी नीलकंठ नाव का दिलं भगवंतांना, नीलकंठ नाव काय भगवान शंकरांना, त्याची व्याख्या दिली. ते म्हणतात देणे ज्याचे अचाट म्हणून नाम नीलकंठ. या जगात जर कोणाला काही द्यायचं असेल ना व्यवहारात म्हणून, तर देण्यासाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे अभय. त्याचं भय काढून घ्यायचं आणि हे अभयदानी असलेले भगवान शंकर आहे. त्या समुद्र मंथनाच्या प्रसंगामध्ये त्या कथेमध्ये जे जहाल हालाहाल निघालं ते स्वतः भगवंतांनी प्राशन केलं आणि संपूर्ण जगाला कल्याण दिलं, शिव दिलं, आनंद दिला, अभय दिलं. काहीतरी भयंकर ग्रहण करायचं आणि त्याच्या विरुद्ध लोकांना दान द्यायचं, विरुद्ध लोकांना देऊन टाकायचं. हे देणं आचाटच म्हटलं पाहिजे. देणे ज्याचे आचाट म्हणून नाम नीलकंठ. तो कंठ जो निळा करून घेतलाय ना तो विषप्राशन केल्यामुळे घेतलाय. हाही याचा एक अर्थ लागतो. दुसरा अर्थ भगवान शिवशंकर हेच सद्गुरु तत्व आहे. परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा महाराजांनी अतिशय सुंदर ग्रंथ केला चित्त डोहावरील आनंद लहरी, इथं विक्रीला आहे. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या शिवानंद लहरी नावाचं एक मोठं स्तोत्र आहे. त्याच्यातल्या एका श्लोकावरची 3 प्रवचनं त्या पुस्तकात प्रविष्ट आहेत. त्याबरोबर ते पूर्ण शिवानंद लहरी स्तोत्र सार्थ सान्वय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सद्गुरु तत्व त्यांनी सांगितलंय की या भगवान शंकरांनी काय दिलं सर्वांना, तर कृपेचं दान दिलं. ते कृपेचं दान सुद्धा अचाट आहे. आता त्या कृपेचं दान देणं आणि कंठ निळा असणं याचा संबंध काय, तर देगलूरचे सद्गुरु श्री गुंडा सद्गुरू म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते सद्गुरू श्री गुंडा महाराज म्हणतात की भगवान शंकरांचा कंठ विषप्राशनामुळे निळा नाही झालेला, त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं नाम कंठानं घेतलं म्हणून तो रंग त्यांना मिळाला. तेच नामाचं दान त्यांनी सगळ्यांना दिलं. हे देणं अचाटच म्हटलं पाहिजे ना. म्हणून नाम नीलकंठ आणि तेच नीलकंठ नाम कोणाला ठेवलं, या बाळाला नाव ठेवलं. आता घरामध्ये जरी नाव राघव ठेवलं तरी सुद्धा त्याला लाडाने आपण काय म्हणतो, राघोबा. तुकाराम नाव ठेवलं तरी सुद्धा त्याला काय म्हणतो आपण, तुकोबा. तसं यांचं नाव ठेवलं नीलकंठ, पण घरातल्यांसाठी त्यांचं नाव निळोबा. कोणाचं चरित्र सांगते कळालं असं. वय वाढत गेलं तसं योग्य वय आल्यानंतर त्यांचा उपनयन संस्कार, गर्भावरती संस्कार उत्तम झाल्या कारणानं हे निळोबा जन्मतःच एक पाठी होते. जे ऐकतील ते पाठ होईल. वेदाध्ययन झालं आणि तुकोबारायांच्या नंतरचा काळ आहे किंवा समकाल म्हणूया थोडासा त्यांच्या मुकुंद पंतांचा, म्हणून घरात सगळ्या सद्ग्रंथांचं पारायण चाललं. एकनाथी भागवत असेल, ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांची आधी संतांची गाथा यांचे पारायण, त्यांचं प्रवचन, कीर्तन, भजन याचे संस्कार या निळोबावर व्हायला लागले. आणि या निळोबावर ते संस्कार होत होत हा वयानं मोठा होत गेला. वय वर्ष 18 झालं आणि मग मुकुंद पंतांनी याला जवळ घेतलं. म्हणाले, बाळा तुला आतापर्यंत जोशीपणाने शिकवलं, कुलकर्णाची सुद्धा तुझ्यावर जबाबदारी सगळी टाकली. आता तुझे 2चे 4 केले की मी जायला मोठा. त्यांचं लग्न लावून दिलं. मैनाबाई नावाची मुलगी, जुन्नर जवळचं गाव आहे, तिथून तिथले जोशी कोणी त्यांच्याबरोबर ती सोयरीक जुळवून आणली आणि त्याचं लग्न लावून दिलं निळोबाचं. निळोबाचं लग्न झालं. लग्नानंतर आता मात्र सगळी जबाबदारी मुकुंद पंतांनी मुलावर सोपवली म्हटल्यावर ते निर्वाणीची भाषा बोलायला लागले. ते निर्वाणीची भाषा बोलायला लागल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटलं. ते म्हणजे असं नाही चालायचं, पण वय पुढे चाललंय आणि आता भगवत चिंतनातच वेळ घालवायचा, बाकी मला कसलीच चिंता नाही असं म्हणून भगवत चिंतनात त्यांनी आईचा व्यय केला. आणि एक दिवस त्यांनी
निळोबाच्या मांडीवर डोकं ठेवून आपला देह त्याग केला. आता आई मागे उरली. घरातली देवपूजा, आपल्या वडिलांनी घालून दिलेले नीतिनियम, सगळे पूजोपचार, भगवान श्री रामलिंगांची सेवा, उत्सव, त्याचप्रमाणे 1 वर्षाआड मिळणारं पूर्ण गावाचं कुळकरण, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या निळोबा आहे आता सांभाळायला लागले. वडिलांच्या अकाली जाण्यानं त्यांच्यावरती हा भार येऊन पडला, पण भगवंत सांभाळणारे आणि माझ्या वडिलांच्या आज्ञेच्या शब्दांचा प्रभाव माझ्या पाठीशी आहे, म्हणून ते निर्धोक त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागले. त्यांची परंपरेप्रमाणे म्हणून की काय, भगवान रामलिंगांशी फारच अतूट नातं होतं. त्यांचं स्वतःचं नाव नीलकंठ, त्यांच्या आज्ञेनेच ते नाव ठेवलेलं. तेव्हा त्यांची अशी गाढ श्रद्धा होती की भगवान रामलिंगच माझा सगळा व्यवहार आणि माझा परमार्थ सुद्धा चालवत आहे. पण कुठेही न थकता, कुठेही न दमता हा निळोबा सगळ्या गावाचं कुळकरण व्यवस्थित पार पाडतो. कुळकरण म्हणजे काय, गावातले जे महत्त्वाचे हिशोब असतात ते हिशोब, म्हणजे आजच्या काळातला IAS ऑफिसर जे म्हणतो आपण तशा ऑफिसरची नोकरी. त्याप्रमाणे जोस्की म्हणजे गावातल्या पूजाही बघायच्या, घरातलेही पूजोपचार बघायचे, रामलिंगांची सेवा बघायची, प्रपंच सांभाळायचा आणि यात कुठेच अडचण नाही. हा एक प्रकारचा उत्कर्षच होता. आणि एकदा का उत्कर्ष व्हायला लागला की तितकेच पोटदुखी होणारे घरातले जवळजवळ येतात आणि आपले पाय मागे ओढायला सुरुवात करतात. या सगळ्या गावच्या कुळकर्ण्यांचा व्यवहार तपासण्यासाठी म्हणून एक ठराविक कालावधीनंतर एक अंमलदार चावडीवर यायचा. असाच एक दिवस तो अंमलदार चावडीवर आला आणि या चावडीवर आलेल्या अंमलदाराचे निळोबारायांच्या शत्रूंनीच कान भरून दिले की हा निळोबा हिशोबामध्ये कुचराई करतो, वडिलांनंतर कुळकरण स्वतःकडे घेतलं, पण कामात त्याचं लक्ष नसतं, तास 2-2, 3-3 तास देवपूजाच करत असतो. त्यामुळं तुम्ही इथे आलात याचा निरोप जाऊन सुद्धा निळोबा अजून चावडीवर आलेला नाही. बघा किती उर्मट आणि उद्धट आहे निळोबा. झाला अंमलदार जो होता त्याचं डोकं फिरलं. त्याने हवालदाराला सांगितलं, जा आणि निळोबारायांना बोलून आत्ताच्या आत्ता चावडीवर हजर व्हायला सांगा. आधी एक सेवेकरी गेला, त्याने निरोप पाठवला की तुम्हाला बोलवलंय. निळोबारायांची पत्नी म्हणाली ते आता देवपूजेत आहे, देवपूजा झाल्यास सरशी लगेच निघते. तो निरोप त्या नोकराने आणून दिल्यावर हवालदार चिडला. अंमलदाराने सुद्धा तो ऐकला. याला खरं देवपूजा करायची होती तर गावचं कुळकरण घ्यायचं कशाला, तिकडे टाळ कुठं साधूच व्हायचं ना म्हणे. बस एवढे शब्द ऐकले मात्र हवालदार तो चिडलेला निघाला आणि तो दारात अंगणात उभा राहून म्हणाला, मी स्वतः दस्तूर खुद्द हवालदार तुमच्या दारात येऊन तुमचा नावाचा पुकारा करतो. आत्ताच्या आत्ता माझ्या सरशी तुमच्या हिशोबाचे सगळे कागदपत्र सोबत घ्या आणि ते कागदपत्र सोबत घेऊन चावडीवरती लगेच निघा. सोहळ्यात असलेले निळोबाराय त्यांच्या जीवावर आलं त्या जागेवरनं उठणं. शेवटी भगवंतांना दंडवत केला, क्षमा मागितली. भगवंता आजच्या सेवेत तूट पडली, पण माझं काम आहे स्वीकारलेलं म्हणून मला जावं लागणार. त्या सगळी बाळक दप्तर जे होतं ते सगळं दप्तर सोबत घेतलं आणि ते चावडीवर गेले. सगळे हिशोब चेक केले, कुठे पैची सुद्धा चूक सापडली नाही. आणि मग तुमच्या व्यवहारात कुठेही चूक नाही, तुम्ही जाऊ शकता असं अंमलदाराने सांगितलं. हवालदार हिरमुसला, गावातले शत्रू सुद्धा हिरमुसून निघून गेले. मात्र हातामध्ये सगळ्या त्या जुन्या काळातल्या फाईल्स म्हणूयात ती सगळी बाडं घेऊन एका झाडाच्या पारावर विषण्ण मनस्थितीमध्ये निळोबाराय बसले. आज माझ्या बाबतीत हे घडलं काय म्हणून ते घरी आले. ती बाडं खाली ठेवली. पत्नीला विचारलं, मी यापुढे जो निर्णय घेईल यामध्ये तू समाविष्ट आहेस का? ते म्हणाले, काय? आत्ता इथून घरून मी सगळी बाळं उचलून भगवान रामलिंगांच्या मंदिरात जाणार, त्यांना ही सगळी अर्पण करणार. तुम्ही घरी का आलात? दौत आणि त्याचे टाक जे आहेत ते घरी ठेवलेले. ती शाईची दौत घेतली, ते टाक घेतले, बोरू घेतले आणि रामलिंगांच्या मंदिरात गेले. नमः पार्वती पदे हर 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 महादेव. भगवंतांच्या
समोर ते सगळेच्या सगळे कागदपत्र होती ती तिथे ठेवली, दौड ठेवली, त्यावरती टाक ठेवले, बोरू ठेवले, तुळशीपत्र अर्पण केलं. म्हणाले आजपासून हा व्यवहार माझा नाही, भगवंत एक तुम्ही बघा. पत्नी म्हणाली असं का? ते म्हणाले भगवंत आणि माझ्यामध्ये हा व्यवहार आडवा आला ना, आजपासून या आडव्या आलेल्या व्यवहाराला मी सोडून दिलं, त्याचा त्याग केला. त्याला म्हणावं वैराग्य. आत्ता मनात आलं आणि 2 महिन्यांनी त्याची कृती केली, याला वैराग्य म्हणत नाही. तत्काळ त्याला त्यागून टाकलं. ते म्हणाले आत्ताच्या आत्ता माझ्या मनात असा विचार आहे. महिनाबाईला म्हणाले तोवर महिनाबाईंना मुलं बाळं झाली आहेत आणि या मुलं बाळं झाल्यानंतर त्यांची आई सुद्धा निवड केली. हे दोघे आणि ती मुलं एवढेच फक्त माघारी आहेत. मला हे सगळंच्या सगळं घर लुटवायचं आहे, त्या घरावर खऱ्या अर्थानं तुळशीपत्र ठेवायचं आणि मी संतांच्या सेवेसाठी आणि तीर्थयात्रेसाठी निघून जायची अशी माझी इच्छा आहे. यानंतर हा देह भगवंतांच्यासाठी झिजेल, यामध्ये तू माझ्यासोबत आहेस का? मैनाबाई म्हणाल्या जेथे राघव तेथे सीता. तत्क्षणी त्यांनी तिथून निघाल्या. सगळ्यांनी खरोखर सगळं घर लुटवलं. ते जोसकी ते कुळकरण कोणाच्या तरी हाती सोपवलं. ते गटकवण्यासाठी टपलेलीच होती माणसं, त्यांना ते देऊन टाकलं. रामलिंग भगवंतांना दंडवत घातला, त्यांची आज्ञा घेतली. जय जय विठोबा रखुमाई, बोला जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिका वरदे हरिद्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. मजल करत करत हे पती पत्नी आणि सोबत लेकरं पंढरपुरामध्ये येऊन थांबले. दर्शन बारीला लागले आणि भगवंतांचं रूप डोळ्यासमोर दिसायला लागलं. आजवर आपल्या वडिलांनी आपल्या कानावरती जे संत वाङ्मय टाकलं, त्यात या पंढरीचं जे वर्णन केलं तशीच पंढरी दिसत होती आणि ते जे भगवान समोर होते ते रूप तसंच. आणि त्या भगवंतांच्या द्वारामध्ये उभं राहून ते मनोहारी रूप त्यांनी बघितलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं धारा लागल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या. याचा अनुभव त्यांना आला की हीच खरी सोय, यांची प्राप्ती करणं हेच आपल्या या नरजन्माची किती कर्तव्यता आहे. आजवर हे सगळी संत मंडळी का वेडी झाली या रूपासाठी याचं उत्तर मिळालं. आणि ते म्हणाले भगवान जसे तुम्ही इथे आहात तसेच तुम्हाला मी इथे तुम्ही उभे आहात याच्यासाठी कोण कारण आहे? तर चंद्रभागेच्या किनाऱ्यावर असलेले पुंडलिक भक्तराज पुंडलिक कारणीभूत आहेत. तसं माझ्या गावात त्या पुंडलिकांसारखा मी निळोबा तुमची स्थापना केल्याशिवाय राहणार नाही असा भगवंतांना शब्द दिला. त्यांना दंडवत घातला आणि माघारी गेले. लहानपणी परमार्थ मार्गावरचे मार्गदर्शक म्हणून ज्यांचं नाव वारंवार कानावर पडलं ते म्हणजे सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं यासाठी म्हणून ते आळंदीमध्ये आले. आळंदीत ती समाधी काही 1-2 शतक आधी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी शोधली होती आणि त्या समाधी मंदिराचा बाहेरचा जो मंडप आहे, पहिला मंडप, त्याचा जीर्णोद्धार स्वतः जगद्गुरू तुकोबारायांनी केला होता. या सगळ्या वार्ता शिरूर मुक्कामी त्यांना कळाल्या होत्या. शिरूरहून त्यांनी त्यांचा मुक्काम पारनेरला हलवला. पारनेरहून पंढरपूर आणि पंढरपूरहून आता आले आळंदीमध्ये. ते म्हणाले भगवान हेच ज्ञानेश्वर महाराज, यांच्याच ज्ञानेश्वरीचं पठण करून आजवर अनेकांनी आपले परमार्थ सजवले. त्यांच्या हातून घडलेली कृती ही म्हणजे साक्षात भवानी आहे की जी अंतःकरणात असलेला मोह, ज्याला त्या एकनाथ महाराजांनी जोगव्यात महिषासूर म्हटलंय, त्या महिषासुराचा वध करणारी हीच ज्ञानेश्वरी भगवती आहे. हीच माझ्या अंतःकरणातला मोह नाहीसा करो म्हणून त्यांना तिथे दंडवत घातला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी
सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. तिथे नमस्कार केला. 4 लोकांनी विचारलं कुठून येत आहे. म्हणे घरादारावर तुळशी पत्र ठेवलं. पारनेरच्या भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये आम्ही आता तिथे भगवंतांच्या सेवेत आहोत. तिथून पंढरीत गेलो आणि आळंदीत आलो. ते म्हणाले आळंदीत आलात तसं जोडगोळीचं गाव असलेल्या देहूलाही जाऊन या. ते म्हणे देहूत कोण असतं. देहूत तुकोबाराय असतं. आणि तुकोबारायांचं नाव कानावर पडलं आणि विनाकारण अंतःकरणात एक अनावर ओढ त्या गावाबद्दल निर्माण झाली. आणि मजल दर मजल करत करत ते आळंदीहून निघाले आणि देहूमध्ये येऊन थांबले. देहूमध्ये येऊन थांबले आणि तुकोबारायांचं घर कुठे आहे असं विचारत विचारत ते त्या घरी गेले. आणि घरातल्या लोकांना अक्षरशः विचारलं मला श्री संत तुकोबारायांचं दर्शन घ्यायचंय, ते इथेच राहतात का. आणि समोरून उत्तर आलं तुम्हाला यायला देहूमध्ये तुम्हाला यायला उशीर झाला. काही महिनेपूर्वी जगद्गुरु श्री तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले. आणि असं ऐकल्यानंतर निळोबारायांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते म्हणाले हे फार वाईट झालं. अजून अनुग्रह व्हायचा होता तेव्हा वाईटच म्हणणार. हे फार वाईट झालं. माझी भेट राहून गेली. माझं कुठल्या जन्मीचं पाप आडवं आलं की त्यांचं दर्शन होऊ शकलं नाही. कसे होते तुकोबाराय, ते कसे दिसायचे, कसे असायचे, कसं भजन करायचे, कसं कीर्तन करायचे, हे सगळं बघायचं राहून गेलं. आणि ते रडायला लागले. मटकन खालीच बसले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या गृहस्थाने त्यांना उभं केलं. काळजी करू नका, मी त्यांचं सगळं चरित्र तुम्हाला ऐकवीन आणि ते नक्की तुमच्यावर कृपा करेल. असं म्हणणाऱ्या त्या गृहस्थाचे या निळोबारायांनी पाय पकडले. ते म्हणाले महाराज तुम्ही कोण. त्याच तुकोबारायांचा मी मुलगा, माझं नाव नारायण. पूर्ण देहूमध्ये त्यांना नारायण बाबा म्हणून ओळखलं जायचं. नारायण बाबा म्हणाले आपण पुन्हा एकदा तीर्थयात्रा करू पण पंचक्रोशीची. म्हणून आळंदी पंचक्रोशीची पुन्हा एकदा यात्रा केली. आणि ती यात्रा करत करत वाटेनं चालत चालत काय केलं तर या नारायण बाबांनी आपले पिताश्री असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचं सगळं चरित्र निळोबारायांना सांगितलं. आपणही वारीला जातो, आपणही तीर्थयात्रा करतो, आपणही अनेक तीर्थांना पायी प्रवास करतो, पण चालताना काय बोलतो, काय बोलायला हवं याचं वस्तुपाठ म्हणजे संत चरित्र आहे. ते चरित्र सांगितलं आणि त्या चरित्रातला शेवटचा भाग म्हणजे तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन. आणि तो भाग मात्र सांगण्यासाठी सगळी तीर्थयात्रा संपून नारायण बाबा निळोबारायांच्या परिवारासह पुन्हा देऊत आले. आणि त्याच झाडाच्या खाली जितकी पानं सळसळतात त्या झाडाखाली थांबूनच ते चरित्र सांगितलं. आणि ते चरित्र सांगितल्यानंतर निळोबारायांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं की आता जर प्राप्ती करून घेईल सद्गुरू म्हणून मला जर कोणी हवे असतील तर मला निळोबारायच पाहिजे. आणि त्या माफ करा तुकोबारायच पाहिजे, मला दुसरं कोणी नको. माझ्या मुखातनं काही वेगळा. नारायण बाबांच्याही चेहऱ्यावर हास्य आलं. ते सदैव वैकुंठाला गेलेत. पुढची सगळी मर्जी भगवंतांची. तुमचे सर्व मनोरथ सिद्धीला त्यांना आशीर्वाद दिला. आणि निळोबाराय पुन्हा मजल दरमजल करत पारनेर मुक्कामी आले. पारनेर या गावामध्ये एक गाव मुळात पराशर ऋषींनी बसवलंय आणि तिथे सुद्धा महादेवांचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या परिसरातच तिथे थांबून राहत. त्या परिसरात अनेक ब्राह्मण कुटुंब होती. निळोबारायांनी पूर्ण घर लुटवलं म्हटल्यावरती पारनेर मदतीला लावलं. म्हणाले इथं थांबून महादेवांची सेवा करा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. म्हणून ते पुन्हा पारनेरात आले आणि ते म्हणाले जोपर्यंत तुकोबाराय भेटत नाहीत, ते मला दर्शन देत नाहीत, ते मला अनुग्रह देत नाही, तोपर्यंत मी या जागचा उठणार नाही. एका कनवटीवर झोपून राहिले. एक दिवस झाले, दुसरा तिसरा असे करता करता 15, 20, 35, 40 दिवस झाले. निळोबाराय एकाच कुशीवर पडले आणि तुकाराम 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 एवढंच नामस्मरण चाललंय. यापेक्षा मला दुसरा ध्यासच नाही. त्यांची ही अनन्यता बघितली आणि भगवंतांना त्यांचा
साक्षात भगवान पांडुरंग म्हणाले, काय याची अनन्यता, काय याचा हा एकविध भाव की हा माझंही नाव घेत नाही, तुकारामच म्हणतो. म्हणून साक्षात भगवान समोर उभे राहिले. लक्षात घ्या ना, आपण सद्गुरूंची प्राप्ती व्हावी म्हणून धरणं धरून बसतोय, काही तप करतोय, साक्षात भगवान कमरेवर हात ठेवून समोर उभे आहेत. ते समोर उभे राहिले आणि म्हणाले, अरे विळोबा, एकदा परिवाराकडे बघ, तुझी बायको रडती, मुलं रडतायत, तू असा तुकाराम तुकाराम करत बसलाय. अरे माझी प्राप्ती व्हावी म्हणूनच करतोय ना, मी हा समोर उभा आहे, काय हवं ते माग. निळोबा राय बघितलं, त्यांनी वरती बघितलं, फार प्रसिद्ध अभंग आहे. हे वाक्य पुणेकरांच्या कानावर अनेकदा पडलं असेल, पण त्या अभंगाला येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिया वाचोनी आलासी का, प्रार्थिया वाचोनी आलासी का, प्रार्थिया वाचोनी आलासी का. चालू देवा, येथे तुझ लागी. देवा, इथं तुला बोलवलं कोणी? तुला काय निमंत्रण पत्रिका, व्हॉट्सअपवर मेसेज, मेल काही केला होता? नाही ना. मग बोलावल्याशिवाय आला का? तुला कोणी प्रार्थना केली तुझी? अजिबात. तुझं चरित्र आम्ही ऐकलंय. आतापर्यंत तू त्या प्रल्हादासाठी धावून आलास, पण त्याला त्याचा बाप त्रास देत होता, त्याच्या नगरजन त्याला त्रास देत होते, म्हणून त्याच्यासाठी धावून गेलास, स्तंभातून प्रकट झालास, हिरण्यकश्यपूला मारलंस आणि प्रल्हादाला अंगीकार केला. तसं तर मला काहीच संकट, माझ्यावर काहीच संकट नाहीये. कशासाठी आलास तू? आणि एवढं सगळं वर्णन करून तुला सांगू नये मी काय एवढं बडबडतोय? अरे देवा, आम्ही तुला ओळखच देत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा, निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा, निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा, तुकयाचा धावा करीत असो, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे. येथे तुझे लागी बोलाविले कोणी, प्रार्थिया वाचोनी आलासी का, प्रार्थिया वाचोनी आलासी का, प्रार्थिया वाचोनी आलासी का. तुम्हाला जर बोलवलं नाही आला इथे आला कशासाठी? तुम्हाला आम्ही ओळख पण दाखवत नाही. असं वाटतो की नाही आपण? ओळखीचा माणूस असून सुद्धा ओळख न दाखवता आपण निघून जातो. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. आम्हाला फक्त तुकोबा रायच पाहिजे, तुम्हाला कोणी तुम्हाला ओळखत पण नाही. जा म्हणे आला तसे, जसे आला तसे माघारी जा. भगवंतांना मागच्या पावली माघारी पाठवलं. भगवंत जाता जाता विचार करतात, हा खरा पक्का मुरलेला भक्त दिसतो. या भक्ती प्रेमामध्ये खरा रंगलेला, परमार्थाचा खरा अर्थ कळालेला आहे. म्हणून ते पुन्हा वैकुंठाला गेले आणि भगवंतांनी तुकोबांच्या कानावर घालितलं, तुकोबा राय, अहो तो तुम्हाला सोडून कोणाचंच भजन करत नाही, चला आता माझ्यासोबत. स्वच्छ पांढरं मस्तकावरती पागोटं यायलंय, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि भगवंतांचं नामस्मरण करत, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. तुकोबराय समोर आले आणि ज्यांची आपण ध्यान धरून होतो ते साक्षात सद्गुरुमूर्ती समोर उभे राहिलेले बघितले आणि निळोबरायांच्या डोळ्यात पाणी उभं राहिले. या कलियुगामध्ये सुद्धा केलेल्या तपाला यश मिळालं. याचं कारण माझा एकविध भाव कामाला आला. तुकोबरायांना वैकुंठाहून खाली यावं लागलं अनुग्रह करण्यासाठी सदेह. आणि निळोबाराय सद्गुरु दिसता क्षणी साष्टांग दंडवत घातला.
तुकोबारायांनी त्या निळोबारायांना बसवलं, त्यांना फार प्रेमानं पुरवाळलं, त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच ठिकाणी शक्तिपात केला, तिथेच कृपा केली आणि जय जय राम कृष्ण हरी या महामंत्राची साधना त्यांना दिली. त्या मंत्राचा उपदेश त्यांना केला. स्वतःच्या हातातल्या चिपळ्या त्यांच्या हाती दिल्या आणि गळ्यामध्ये विणा घातली. तुकोबारायांना ते नक्कीच आठवलं असणार. एके दिवशी भगवान पंढरपूरमध्ये तुकोबारायांचं कीर्तन संपल्यावरती समोर आले आणि म्हणाले, तुकोबाराया मागा काहीतरी माझ्याकडे. तुकोबाराय म्हणाले, सगळं मागणं संपलं म्हणून तुमच्या दारात आलो आणि तुम्ही परत म्हणता मागा. मागावं कुठे लागतं? प्रपंचात. त्या प्रपंचाच्या ठिकाणी भलं मोठं शून्य ठेवलं आणि तुमच्या चरणाची प्रीती आम्ही आमच्या चित्तात धरली. त्या देवळामध्ये तुम्ही म्हणतात काहीतरी मागा, हे कसं शक्य आहे? तरी पण म्हणाले, मी आज प्रसन्न आहे, काहीतरी मागा. तेव्हा तुकोबाराय म्हणाले, वावा ऐसा ब्रह्मज्ञानी गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा एक शिष्य मला तुम्ही द्या की जो तुमच्या दारात उभा राहील, मात्र भजन माझं करेल. तुमच्या दारात उभा राहून तुका तुका असं जो भजन करेल, असा मुलगा मला द्या, असा शिष्य मला द्या. आणि तसा मुलगा म्हणजे परमार्थातला पुत्र म्हणजे तो शिष्यच असतो सद्गुरूचा. हे भगवंतांचं मागणं, हे तुकोबारायांचं मागणं भगवंतांना तिपटीनं पूर्ण केलं. पहिले संतोबा पवार, दुसरे मगाशी सांगितले रामेश्वर भट्टद्विज, तिसरे निळोबा. अशा उदंड भक्त त्यांनी निर्माण केले. असा खरा भक्त त्यांना मिळाला. तुकोबाराय खाली आले आणि त्यांनी या निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांच्यावर कृपानुग्रह केला. त्यानंतर मनोबोधाला समांतर अशी रचना 300 काहीतरी श्लोकांची तुकोबारायांवर आधारित असलेली निळोबारायांनी श्लोकांची रचना केली. तुकोबाराय म्हणाले, निळोबा, नामदेवरायांनी दिलेली जबाबदारी शतकोटी अभंगांची पूर्ण केली. त्यावर काही अभंग रचना राहिल्या, त्या तुला करायच्या. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेली जी जबाबदारी आहे कीर्तनाची, ती कीर्तनाची जबाबदारी आता तुला पुढे चालवायची. हा विणा, हा या चिपळ्या, टाळ, हे सर्व तुला दिलंय. ही सेवा तू पुढे चालवायची. पुढची सेवा सुद्धा दिली आणि साधना सुद्धा दिली. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. आणि या निळोबारायांना तुकोबारायांनी अनुग्रह देऊन कृतार्थ केलं. ते म्हणाले, माझं सगुण दर्शन व्हावं यासाठी म्हणून तू अट्टहास केलास, पण आता माझा अनुग्रह झाल्यानंतर तुला सर्वत्र तुकारामच दिसतील. जो तुकाराम महाराजांच्या मूर्तीत दिसतो तो सर्वत्र दिसणं म्हणजेच त्यांची खऱ्या अर्थानं कृपा झाली. आणि ती कृपा झाल्यानंतर निळोबारायांनी खरंच असं परमार्थिक क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करून ठेवलंय. आजही वारकरी संप्रदायात म्हटलं जातं की संप्रदायामध्ये संत वाङ्मयाचा अभ्यास कुठल्या मर्यादेत करावा, तो नी ते नी करावा. नी ते नी म्हणजे काय? नी म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि नी म्हणजे निळोबाराय. संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर निवृत्तीनाथ महाराज हे शुद्ध निषाद आहे, शुद्ध नी. तर अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या चरणाप्रतीचा कोमल भाव कसा असला पाहिजे, ते कोमल नी म्हणजे निळोबाराय. हा एवढी मर्यादा इथे घालून केली. तुम्ही म्हणाल, मग निळोबारायांचं चरित्र आज का सांगितलं? तर त्या तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करण्यासाठी आपली पूर्वतयारी कशी असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या पुढच्या जन्माची उरलेल्या आयुष्याची कृतकृत्यता करण्यासाठी, ती धन्यता गाठण्यासाठी आपण काय शुभ संकल्प करावे, या शुभ संकल्पांसाठीचा आदर्श म्हणून हे निळोबारायांचं चरित्र. त्यांची एक सुंदर मागणी आहे, ती मागणी सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात. अहो स्वामी तुंग या देवा, त्यावरी न करावा सर्जले उदकी वजा, तुम्ही रक्ष
ज्ञानवती निरुपमय तरी ज्ञानवती निरुपमय अहो स्वामी तुलया देवा अहो स्वामी तुलया देवा यावरी न करावा अभेद. आपला परमार्थ असा सद्गुरु कृपेनं सजवलेला निळोबारायांसारखा भक्त तुकोबारायांचे स्वनामधन्य शिष्य यांनी आपल्या अवतार कार्याची पूर्तता कुठल्या दिवशी केली तर ज्या दिवशी आपले सद्गुरु सदेह वैकुंठ गमनाला गेले त्याच दिवशी निळोबारायांनी सुद्धा आपल्या या पांचभौतिक देहाची खोड सांडली. आजच्याच दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. निळोबारायांची पुण्यतिथी वारकरी लोकांना एकाच दिवशी साजरी करता येऊ शकत नाही कारण सगळेजण आज देऊत असतात. ती साजरी करता यावी म्हणून फाल्गुनातल्या शुद्ध विजेला तो उत्सव थोडा ऍडजस्ट केलाय निळोबारायांच्या परवानगीनं असा संप्रदाय मानतो की त्या शुद्ध विजेला सगळेजण पिंपळनेरला जमतात. जो भगवंतांना शब्द दिला होता ना की भगवंता तुमचं मंदिर बांधेल त्या पुंडलिकासारखा मी सुद्धा तुम्हाला उभा करेल ते मंदिर आजही पिंपळनेरला बघायला मिळतं. पिंपळनेर कुठे? थोर समाजसेवक असलेले अण्णा हजारेंचं गाव माहिती आहे सगळ्यांना, राळेगण सिद्धी. तिथून 3 किलोमीटर अंतरावर पिंपळनेर. पुण्यापासून निघाला तर 3ऱ्या तासाला तिथे जाऊन थांबणार. आळंदीतनं निघाला तर 1.5-2 तासांचा रस्ता. त्या पिंपळनेर गावात भगवंतांचं तिथे सुद्धा एक पिंपळेश्वर म्हणून मंदिर आहे महादेवांचं, जिथे निळोबाराई वारीला जाताना आधी तिथे मुक्कामी थांबायचे. त्यांनी स्वतः स्थापन केलेलं भगवंतांचं विठ्ठलाचं मंदिर आहे. त्यांची स्वतःची आणि त्यांच्या पुत्र असलेले विठोबारायांची समाधी आहे. त्यांनी आजच्याच दिवशी समाधी घेतली आहे हे आज मला महत्त्वाचं सांगायचं होतं. फक्त त्यांची बीज साजरी होताना शुद्ध बीज साजरी होते जेणेकरून सगळे वारकरी एकत्र येऊन या कृष्ण बीजेला देऊन येऊ शकतील. काय या गुरुभक्ताचं आपल्या सद्गुरूंप्रती असलेलं नातं असावं ही सगळी कथा आणि त्यांच्याच स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण या अभंगावरचं एक मनोहारी चित्तवेधक आणि गुढार्थ सांगणारं चिंतन परमपूज्य सद्गुरू श्री श्रीदादा महाराज कवडे यांनी त्यांच्या एका अप्रतिम ग्रंथात केलंय. त्या ग्रंथाचं नाव आहे अभंग निरूपण भाग 4. तो ग्रंथ आज इथे ठेवलेला आहे. मी आज जे बोललो ते सगळं चरित्र त्यामध्ये सद्गुरूंनी अभंगाची प्रस्तावना म्हणून सांगितलेलं आहे. तसंच परमपूज्य सद्गुरू श्री मामा महाराजांनी अभंग चिंतन म्हणून एक पुस्तक केलंय. ते तुकोबारायांच्या अभंगांवर आधारित आहे. अभंग आस्वाद म्हणून एक परमपूज्य दादांचं छोटं पुस्तक इथे आहे. या सगळ्या ग्रंथाचं आस्वादन करण्यासाठी आजच्या दिवशी प्रारंभ व्हावा अशी तुमच्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आज या निळोबारायांची चरित्रकथा तुमच्या समोर मांडण्याचा योग आला. प्रथमच हे चरित्र कीर्तनात सांगितलं तेव्हा बुवा जे काही चुकलं ती भली मोठी चूक पदरात पाडून घ्यावी, पण अशा छोट्या खाणी ठिकाणीच नवनवीन प्रयोग करावेत असं तुम्हीच आम्हाला सांगितलं. म्हणून हा चरित्रभाग इथे सांगितला. पुढे कसा सजवायचा हे सद्गुरू कृपेने कळेल. ही चरित्रकथा हे पूर्ण कीर्तन सेवा अकारण करुणा वरदाते भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणकमळे अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांनी उभं राहू. हे चिदान देगा देवा तुझा